नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव. आणि आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की बेसिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, बुक किपिंगचे फायदे काय आहेत आणि अकाउंटिंगचा स्कोप काय आहे, अकाउंटिंगचे लिमिटेशन्स काय आहेत, हे आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट आहे की या व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ अकाउंटिंग पाहणार आहोत. तर नेचर ऑफ अकाउंटिंग पाहत असताना पहिलं नेचर आहे की अकाउंटिंग ॲज अ सर्व्हिस ॲक्टिव्हिटी. आता अकाउंटिंग ही सर्व्हिस ॲक्टिव्हिटी कशी होऊ शकते की आपण पाहतो की बिझनेसचा एखादा इकॉनॉमिक डिसिजन जर घ्यायचा असेल तर त्यासाठी कशाची गरज असते, तर योग्य आकडेवारीची गरज असते आणि त्या आकडेवारी पाहून काय काय करतात मॅनेजमेंट की त्या बिझनेसच्या रिलेटेड डिसिजन घेत असतात. परंतु ही जी आकडेवारी कोण पुरवतं, तर अकाउंटिंग पुरवतं आणि म्हणून अकाउंटिंग इज अ सर्व्हिस ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे की म्हणजे नेक्स्ट नेचर आहे की अकाउंटिंग इज अ प्रोफेशन. तर प्रोफेशनल म्हणजे काय, तर स्पेशलाइज्ड नॉलेज. की आता पाहतो आपण की एखादे वकील असतील, जर आपण त्यांच्याकडे सल्ला घ्यायला गेलो तर ते त्यांना काय की एक कायद्याचं नॉलेज आहे, स्पेशलाइज्ड नॉलेज आहे आणि म्हणून आपण त्यांच्याकडं सल्ला घेण्यासाठी जातो आणि ते काय करत असतात, आपल्याला त्या सल्ल्याच्या बदल्यामध्ये चार्ज आकारत असतात. बरोबर आहे का? म्हणजे की त्या व्यक्तीला कायद्याचं परफेक्ट नॉलेज आहे म्हणून त्यांचं हे वकिली हे काय आहे, प्रोफेशन आहे. अगदी त्याप्रमाणे की जर एखाद्याला अकाउंटिंग ठेवायचं असेल तर त्याला काय की अकाउंटिंगचं नॉलेज असायला हवं. की आपण पाहतो ICAI असेल की द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा फॉरेनमध्ये आपण USA मध्ये जर पाहिलं तर अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स आहे की AICPA म्हणतात. आता या काय करत असतात की CA वगैरे जे डिग्री असतील या देत असतात. म्हणजे एक प्रकारचं काही अकाउंटिंग हे काय आहे, प्रोफेशन आहे. नेक्स्ट आहे अकाउंटिंग ॲज अ सोशल फोर्स. आता अकाउंटिंग फक्त मालकालाच फायदा करून देतं का, तर नाही. ते काय करतं की सर्व सोसायटीला त्याचा फायदा होत असतो. फॉर एक्झाम्पल कस्टमर असतील, शेअर होल्डर्स असतील, क्रेडिटर्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स असतील, तर या सर्वांनाच अकाउंटिंगचा फायदा होत असतो. म्हणून अकाउंटिंग ॲज अ सोशल फोर्स. नेक्स्ट नेचर आहे की अकाउंटिंग ॲज अ लँग्वेज. तर आपण पाहतो लँग्वेज म्हणजे काय की भाषा, की कोणत्याही भाषेमध्ये आपण पाहतो की ग्रामर असते. म्हणजे ग्रामरवरतीच ती भाषा चालत असते. अगदी त्याप्रमाणे अकाउंटिंगमध्ये काय आहेत की अकाउंटिंगचे रूल्स आहेत आणि भाषेमध्ये ज्याप्रमाणे आता असेल, असेल हे काही एक प्रकारचे चिन्ह आहेत. अगदी त्या भाषेमध्ये जशी चिन्ह असतात त्याप्रमाणे अकाउंटिंगमध्ये डेबिट आणि क्रेडिट असतं. म्हणून अकाउंटिंग ॲज अ लँग्वेज. नेक्स्ट आहे की अकाउंटिंग ॲज अ सायन्स ऑर आर्ट. तर आपण पाहतो सायन्समध्ये एक फंडामेंटल रिझल्ट असतो किंवा फंडामेंटल रूल असतो. त्याच्यामध्ये आपण पाहतो की E=MC². आता सायन्समध्ये आपण जगाच्या पाठीवरती कुठं जरी गेलो तर त्या ठिकाणी E=MC² हा रूल आपल्याला दिसेल. अगदी त्याप्रमाणे अकाउंटिंगमध्ये डबल एंट्री सिस्टीम आहे. बरोबर आहे का? की आता डबल एंट्री सिस्टीममध्ये काय की एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड आस्पेक्ट्स, की कोणते कोणते, डेबिट आणि क्रेडिट. हे झालं सायन्सच्या बाबतीत. आता अकाउंटिंग ॲज अ आर्ट कसं होऊ शकतं, आपण पाहतो की आर्ट म्हणजे काय, आर्ट आर्ट म्हणजे काय की कला, की एखादं आर्ट शिकायचं म्हणजे काय की परफेक्ट नॉलेजची गरज असते. अगदी त्याप्रमाणे अकाउंटिंगमध्ये सुद्धा काय आहे की परफेक्ट नॉलेजची गरज आहे, की प्रत्येकच व्यक्ती चांगला अकाउंटंट होऊ शकत नाही. ज्याला अकाउंटिंगचं चांगलं नॉलेज आहे तीच व्यक्ती चांगला अकाउंटंट होऊ शकते. हे झालं अकाउंटिंग ॲज अ आर्ट. नेक्स्ट आपण पाहणार आहोत की युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आता हे जे युजर्स आहेत म्हणजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची माहिती वापरणारे दोन प्रकारचे
दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये. एक एक्सटर्नल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आणि दुसरं आहे की इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आता एक्सटर्नल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये फर्स्ट आहे की इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण, की जे गुंतवणूक करतात ते. त्यांना अकाउंटिंगची गरज काय आहे, तर त्या ज्या पण बिझनेसची ते अकाउंटिंग ठेवलेलं असेल, ते अकाउंट बॅलन्स शीट असेल फॉर एक्झाम्पल, ते पाहून काय करणार इन्व्हेस्टर्स करू शकतात, तर त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कळून घेऊ शकतात. मग त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा त्यांनी जर ऑलरेडी इन्व्हेस्ट केलं असेल, तर ते इन्व्हेस्टमेंट सेफ आहे का, याबद्दल देखील त्यांना ते आकडेवारी पाहून समजू शकतं. म्हणजे हे इन्व्हेस्टर्स काय आहेत, अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे युजर्स आहेत. नेक्स्ट आहे की क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण, की ज्यांनी बिझनेसला उधारीवरती माल दिलेला आहे अशा व्यक्ती, किंवा बँक असेल, बँकेने जर लोन दिलं असेल, तर हे क्रेडिटर्स काय करतील, की त्या बिझनेसच्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशन पाहतील आणि तो बिझनेसची फायनान्शियल पोझिशन साऊंड असेल तरच त्यांना काय करतील, ते उधारीवर माल देतील किंवा लोन देतील. म्हणजे हे क्रेडिटर्स सुद्धा काय आहेत, की एक्सटर्नल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहेत. नेक्स्ट आहे की मेंबर्स ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता प्रत्येक बिझनेस कशासाठी स्थापन झालेला असतो, की नफा कमवण्यासाठी. पण मग हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर एखादं कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल असेल, हे काय आहेत, की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत. किंवा हेल्थ क्लब असेल, तर अशा प्रकारचे जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत, याच्यामध्ये लोकांनी काय केलेलं असतं, की दान केलेलं असेल, तर त्यांनी ते दान केलेलं आहे किंवा ते जे इन्स्टिट्यूट आहे, तर योग्य काम करते का नाही, हे कसं कळू शकेल, तर त्या इन्स्टिट्यूटचं अकाउंटिंग पाहिल्यानंतर. मग यावरून जे लोक दान करतात त्यांना कळू शकतं, की या गोष्टीसाठी आपण जो पैसा दान केलेला आहे, तो त्याचा योग्य विनियोग होतोय का नाही. त्यामुळे हे मेंबर्स ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुद्धा काय आहेत, की या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा ते युजर्स आहेत. नेक्स्ट आहे की गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटचा सर्वात महत्त्वाचा इन्कम सोर्स काय आहे, की टॅक्स. आता एखादा बिझनेस काय करू शकतो, की त्याची जी फायनान्शियल पोझिशन आहे ती लपवू शकतो, की त्यांनी जर कमी प्रॉफिट दाखवला तर त्यांना टॅक्स कमी द्यावा लागणार आहे. म्हणून गव्हर्नमेंट काय करत असते, की त्या बिझनेसची ॲक्चुअल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन पाहतं आणि त्यावरून त्यांनी योग्य टॅक्स पेड केलाय की नाही हा ठरवत असतं. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा काय आहे, की अकाउंटिंगचं एक्सटर्नल युजर्स आहेत. नेक्स्ट आहे की कंझ्युमर्स. आपण पाहतो आता कंझ्युमर्सला कशाला अकाउंटिंगची गरज पडते, तर कंझ्युमर्स हा काय आहे, की एखाद्या प्रॉडक्टचा एंड युजर आहे आणि ग्राहकाला जी वस्तू मिळते ती काय आहे, की एम-आर-पी नुसार मिळत असते. मग त्या बिझनेसची जी कॉस्ट आहे, सॉरी त्या प्रॉडक्टची जी कॉस्ट आहे, ती योग्य प्रकारे ठरलेली आहे की नाही, हे कंझ्युमर काय करतात, त्या बिझनेसचं अकाउंटिंग पाहून ठरवत असतात. आणखीन काही काही प्रॉडक्ट जे आहेत ते गव्हर्नमेंटने त्याची प्राइस फिक्स ठेवलेली असते. मग तेवढीच प्राइस आहे का नाही, हे पाहण्यासाठी कंझ्युमर सुद्धा काय करत असतात, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वापरत असतात. आणि नेक्स्ट आहे की रिसर्च स्कॉलर्स, की एखादा बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का नाही, हे पाहण्यासाठी रिसर्च स्कॉलर्स सुद्धा काय करतात, हे एखाद्या बिझनेसवरती रिसर्च करण्यासाठी एक्सटर्नल युजर्स अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे हे रिसर्च स्कॉलर सुद्धा आहेत. आता हे झाले एक्सटर्नल युजर्स. अगदी त्याप्रमाणे इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर फर्स्ट इंटरनल युजर कोण असेल, तर ओनर्स, जे मालक आहेत, स्वतः मालक आहेत बिझनेसचे. ते काय करतील, की आपला बिझनेस योग्य प्रकारे चालतोय का नाही हे पाहण्यासाठी या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा उपयोग करतील. नेक्स्ट आहे की मॅनेजमेंट. आता ओनर वेगळे असतात आणि मॅनेजमेंट वेगळं असते. त्यामुळे मॅनेजमेंट काय करत असते, की बिझनेसची अकाउंटिंग पाहून एखाद्या प्रॉडक्टबद्दल योग्य डिसिजन घ्यायचा किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंटबद्दल योग्य डिसिजन घेत असतात. तर हा डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वापरत असते. त्याच्यानंतर आहे की एम्प्लॉईज. आपण पाहतो की एम्प्लॉईजनी जर चांगलं काम केलं तर त्यांना काय होत असतं, की बोनस मिळत असतो किंवा कमिशन मिळत असते. मग ह्या बिझनेसने अकाउंटिंग पाहून काय ते ठरवत असतात, की आपल्याला योग्य बोनस मिळालाय का नाही, हे हे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन पाहून ठरवत असतात. म्हणून हे देखील काय आहेत, की अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे
युजर्स आहेत. आता आपण पाहूयात की ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. आता अकाउंटिंगच्या ब्रँचेस काय ते पहिली ब्रँच आहे की फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण पाहतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट हे अकाउंटिंग ठेवलं जातं आणि हे अकाउंट क्लोज कधी होतात तर ॲट द इयर एंड. म्हणजे आपल्या भारतामध्ये फायनान्शियल इयर काय आहे की फर्स्ट एप्रिल टू 31 मार्च हे आपलं फायनान्शियल इयर आहे आणि या वर्षाच्या एंडिंगला म्हणजे 31 मार्चला काय होतंय की सर्व अकाउंट क्लोज केलेले असतात फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आणि त्या दिवशी आपल्याला त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे कळत असतं. म्हणजे या प्रकारे की फायनान्शियल अकाउंटिंग ही अकाउंटिंगची ब्रँच आहे. पण आता ह्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला प्रॉफिट ती बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये हे समजतंय. परंतु त्या बिझनेसमध्ये जे पण प्रोडक्शन असेल तर त्या प्रॉडक्टची योग्य प्राईस म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या प्रॉडक्टपासून आपल्याला फायदा झाला किंवा कोणत्या प्रॉडक्टपासून जास्त फायदा झालाय, कोणत्यापासून तोटा झाला हे कळत नाही. म्हणजे यामुळं काय झालं की याच्यामध्ये लिमिटेशन आले आणि त्यामुळं आणखीन दुसरी अकाउंटिंगची ब्रँच डेव्हलप झाली ती म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय आहे की प्रॉडक्टची आपल्याला प्राईस ठरवायला यायला लागली की त्या वस्तूची कॉस्ट ठरवण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग उदयास आलं. अगदी कॉस्ट अकाउंटिंग नंतर की मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग किंवा फायनान्शियल अकाउंटिंग पुरेसं नव्हतं. त्यामुळं तिसरी ब्रँच उदयाला आली ती म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता हे मॅनेजमेंट अकाउंटिंगमुळं काय झालं की बिझनेसला जो योग्य डिसिजन घ्यायचा आहे समजा बिझनेसमध्ये किती पैसा इन्व्हेस्ट करायचा किंवा किती लिक्विड कॅश ठेवायची आणि किती स्टॉक ठेवायचा अशा प्रकारचे जे डिसिजन आहेत हे मॅनेजमेंटला घेण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उगम झालेला आहे. या झाल्या ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग कोणकोणत्या फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. नेक्स्ट आपण पाहूयात की लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. आता हे लिमिटेशन्समध्ये पाहत असताना की फर्स्ट लिमिटेशन आहे हे फायनान्शियल अकाउंटिंग परमिट्स अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट. आपण पाहतो की फायनान्शियल अकाउंटिंग जरी चांगलं असलं तरी त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. पहिलं लिमिटेशन काय आहे की परमिट्स अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट. आपण पाहतो की फायनान्शियल अकाउंटिंग ठेवत असताना की व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक ज्यावेळेस आपण करत असतो त्या ठिकाणी वेगवेगळे मेथड आहेत. फिफो मेथड आहे की फर्स्ट इन फर्स्ट आउट किंवा लिफो मेथड आहे लास्ट इन फर्स्ट आउट किंवा ॲव्हरेज प्राईज आहे, स्टँडर्ड प्राईज आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मेथड वापरून आपण काय करत असतो व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक करत असतो आणि ह्या अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटमुळं काय होतं की त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी येणार आहे. म्हणजे हे काय झालं त्याचं एक प्रकारचं लिमिटेशन झालं. नेक्स्ट आहे की फायनान्शियल अकाउंटिंग इज इन्फ्लुएन्स्ड बाय पर्सनल जजमेंट. आता आपण पर्सनल जजमेंट कसं करतो की आता आपल्याला जर एखाद्या वस्तूवरती डेप्रिशिएशन आकारायचं असेल किंवा आपल्या एखाद्या ॲसेटवरती आपल्याला डेप्रिशिएशन जर आकारायचं असेल तर आपण काय करतो तिचं एस्टिमेटेड लाईफ काढत असतो आणि त्याच्यातून त्याची स्क्रॅप व्हॅल्यू मायनस करत असतो. बरोबर आहे का? म्हणजे ॲसेटच्या प्राईसमधून आपण स्क्रॅप व्हॅल्यू मायनस करतो आणि त्याला डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ करतो आणि जे अमाऊंट येईल ते आपण इयरली डिडक्ट करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये डेप्रिशिएशन करत असतो. पण आता या ठिकाणी आपण काय केलंय की त्या फॉर एक्झाम्पल मशिनरी असेल तर त्या मशिनरीचं लाईफ काय आहे की एस्टिमेट केलेलं आहे की ती मशिनरी 5 वर्षे चालेल. पण मग हे या ठिकाणी 5 वर्ष हे काय आहे की एक प्रकारचं अनुमान आहे. एस्टिमेट आहे. ॲक्चुअलमध्ये ती 5च वर्ष चालेल का? किंवा 5 वर्ष चालेल की नाही हे माहीत आहे का? नाही. म्हणजे एक प्रकारे काय या ठिकाणी इन्फ्लुएन्स बाय पर्सनल म्हणजे त्यांनी जे जजमेंट केलंय तेच त्याच्यावरती डिपेंड करत असते. म्हणजे त्यांनी जर 5 वर्ष एस्टिमेटेड लाईफ म्हटलं तर 5 वर्ष ती मशिनरी चालू शकते किंवा 6 वर्ष म्हटलं तर 6 वर्ष. मग ह्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट अकाउंटिंग पोझिशन मिळणार आहे का? तर नाही. नेक्स्ट लिमिटेशन आहे की फायनान्शियल अकाउंटिंग इग्नोर्स इम्पॉर्टंट नॉन मॉनिटरी इन्फॉर्मेशन. आता आपण पाहतो की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कुठल्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात तर फक्त मॉनिटरी स्वरूपाच्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. परंतु काही म्हणजे महत्त्वाच्या नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन सुद्धा असतात. त्या इग्नोर व्हायला नकोत परंतु त्या देखील इग्नोर केल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता आपला बिझनेस आहे आणि त्या बिझनेसच्या
रिलेटेड आणखीन दुसरे कोणते बिझनेस जर उदयाला आले, तर त्या ठिकाणी काय आहे की कॉम्पिटिशन आहे. मग आता हे कॉम्पिटिशन जे आहे, हे कॉम्पिटिशन आपला बिझनेस जर फेस करत असेल, तर या प्रकारचं कॉम्पिटिशन जे आहे, ही एक नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे. परंतु तिचा विचार केला जातो का या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये? तर नाही. किंवा एखादं टेक्निकल इनोव्हेशन असेल. आता आपण मोबाईल इंडस्ट्री घेतली, तर जर समजा तो मोबाईल चं प्रोडक्शन करणारा बिझनेस असेल, तर दरवर्षी काय होतं की मोबाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन येत आहे आणि हे इनोव्हेशन अडॉप्ट करण्यासाठी एक्स्ट्राचा खर्च येतोय. बरोबर आहे का? किंवा जुन्या मशिनरी आउटडेटेड होत जात आहेत. तर या ठिकाणी बिझनेसची योग्य फायनान्शियल पोझिशन कळते का? नाही. म्हणजे हे सुद्धा काय आहे की नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कन्सिडर न करणं हे फायनान्शियल अकाउंटिंगचं लिमिटेशन आहे. नेक्स्ट लिमिटेशन आहे की फायनान्शियल अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड टाइमली इन्फॉर्मेशन. आपण पाहतो की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, हे कधी क्लोज केलं जाते? तर ॲट द इयर एंड. म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कळते का? नाही. तर ज्यावेळेस इयर एंडला अकाउंटिंग क्लोज होईल त्याच वेळेस आपल्याला बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कळत आहे. बरोबर आहे का? तर फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं की आपण बजेटेड सेल जर आपण समजा एका वर्षासाठीचा 12 लाख म्हटला, तर प्रत्येक महिन्याला किती सेल व्हायला पाहिजे की 1 लाख व्हायला पाहिजे. परंतु तसं होतं का ॲक्चुअल अकाउंटिंगमध्ये? नाही. तर नेक्स्ट लिमिटेशन आहे फायनान्शियल अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड डिटेल एनालिसिस. आता याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला त्या बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये हे कळत असतं. परंतु जर जास्त प्रॉडक्ट जर बिझनेस प्रोड्यूस करत असेल, तर कोणत्या प्रॉडक्टपासून आपल्याला जास्त फायदा झालाय किंवा कोणत्या प्रॉडक्टमुळे आपल्याला तोटा झालाय हे कळतं का याच्यामध्ये? तर नाही. म्हणजे की डिटेल एनालिसिस नसते. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डिटेल एनालिसिस नाही. हे त्याचं लिमिटेशन आहे. नेक्स्ट आहे की फायनान्शियल अकाउंटिंग डज नॉट डिस्क्लोज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ बिझनेस. बरोबर आहे का? तर या ठिकाणी बिझनेस पुढील काही काळ चालणार आहे असं गृहीत धरूनच आपण डेप्रिशिएशन आकारत असतो किंवा ॲसेटची व्हॅल्यू काढत असतो. त्यामुळे प्रत्येक ॲसेटची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळते का? तर नाही. की अगदी आपण काय केलेलं आहे की त्या बिझनेसचं एस्टिमेटेड लाईफ कन्सिडर केलेलं आहे. तर हे एस्टिमेट आहे. म्हणजे हे ॲक्चुअल आहे का? तर नाही. म्हणजे एक प्रकारे काय की प्रेझेंट आता हे ॲक्चुअल जर ॲसेटची प्राइस मिळत नसेल, तर आपल्याला बिझनेसची एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा प्रेझेंट व्हॅल्यू मिळते का? नाही. तर हे फायनान्शियल अकाउंटिंगचं लिमिटेशन झालं. तर इत्यादी स्वरूपाची फायनान्शियल अकाउंटिंगची लिमिटेशन्स आहेत. थँक यू.